देख रहे हैं सक्षम भारत टीवी। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीवी एसबी टीव्ही मध्ये स्वागत करतो आहे। नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये नगरपंचायत बहादुराकडून 2 दिवसीय सांस्कृतिक कला व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केलेले आहे। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व तसेच नगरपंचायत बहादुराचं वर्धापन दिन या दिनानिमित्त कला व सांस्कृतिक महोत्सवाचं 2 दिवसाचं आयोजन या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये उमरेड रोड बहादुरा फाटा इथं जो लगत लागून मोकळा परिसर आहे त्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आपण माझ्या मागे बघू शकताय की या कार्यक्रमाला मोठी सेलिब्रिटी आज आणि उद्या मोठी सेलिब्रिटी ही हजेरी लावणार आहे आणि सोबतच या कार्यक्रमामध्येच ज्या काही परिसरातील नामचीन महिला आहेत ज्यांनी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये एक चांगलं कार्य केलेलं आहे त्यांचा सन्मानसुद्धा या ठिकाणी नगरपंचायत बहादुराच्या वतीने होणार आहे। आपण पाहू शकताय की हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी 2 दिवसीय कला व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केलेले आहे आणि आजपासून या कार्यक्रम सायंकाळी सुरुवात होत आहे। हा पूर्णपणे परिसर जो आहे हा पेंडॉल आहे आणि एका बाजूला काही स्टॉलचे सुद्धा ब्रॅकेट लावलेले आहेत ज्या ठिकाणी बचत गटवाल्यांकरता की बचत गटाच्या माध्यमातून जे काही वस्तू जर ते तयार करत आहेत तर त्यांच्या विक्रीकरता सुद्धा त्यांनी स्टॉलची व्यवस्था इथं केली गेलेली आहे। सोबतच आपण पाहू शकता की आज 8 मार्च सायंकाळी 6 वाजता सेलिब्रिटी प्रार्थना बेहरे ह्या सुद्धा इथं यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे। सोबतच 8 मार्चला संगीत राधा खुंडे चेतन लोखंडे अबुली गिरे यांचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि हा संपूर्ण प्रवेशद्वार जो आहे या कार्यक्रमाचा आपण पाहू शकता। तसेच कॉमेडी सेलिब्रिटी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे। तर आज 8 मार्चला सायंकाळी 6 वाजता कॉमेडी सेलिब्रिटी गौरव मोरे, पंढरीनाथ कांबळे व सुप्रिया पठारे आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत। तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी आणि उद्याला विशेषतः उद्याला शहनाज अख्तर 9 मार्चला सायंकाळी 6 वाजता शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे आणि परिसरामध्ये आपण पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पण कार्यक्रमाचं एक होर्डिंगसुद्धा लागलेलं आहे की शहनाज अख्तर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम या ठिकाणी दाखवणार आहेत। तर हे जे शहनाज अख्तरचा कार्यक्रमावरचा बोर्ड आणि त्यांचे फलक बघून परिसरामध्ये एक वेगळीच चर्चा एक कुजबूज सुरू झालेली आहे की शहनाज अख्तर यूट्यूबवर जर सर्च केलं सोशल मीडिया की हे संपूर्णपणे एक धार्मिक कार्यक्रम आणि महादेवावरती त्यांचे सगळे बरेचसे गीत आणि एक धार्मिक त्यांची वेशभूषा जर बघितली ती सुद्धा पूर्णपणे धार्मिक दिसत आहे। तर काय प्रश्न उपस्थित होतो आहे की उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे तो एक धार्मिक कार्यक्रमाचं स्वरूप त्याला धार्मिक स्वरूप हा होऊ शकतो का या मग धार्मिक स्वरूपाचाच कार्यक्रम इथं नगरपंचायत बहादुराने आयोजित केलेला आहे काय। तर यामध्ये प्रश्नसुद्धा उपस्थित होतो आहे की नगरपंचायत बहादुरा जो आहे हे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करू शकतात काय हा एक मोठा प्रश्न आहे। आपण बघू शकताय की आयोजक राजेंद्र चिखलखुंदे प्रशासक नगरपंचायत बहादुरा आहेत आणि नगरपंचायत प्रशासन जिथं शासन म्हणतं आहे की शासकीय निमशासकीय खाजगी शाळा कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचं धार्मिकीकरण नसावं तिथं कोणत्याही धर्माचे फोटोसुद्धा नसावेत, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा उद्याचा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण एक धार्मिक चित्र दाखवणारा आहे आणि धार्मिकतेचं दर्शन देणारा कार्यक्रम वाटतो आहे। यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की खरंच काय जिथं शासन म्हणतो आहे की सरकारी कार्यालयामध्ये धार्मिकता नसावी तर याच पार्श्वभूमीवरती नगरपंचायत प्रशासन हा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करू शकतोय काय आणि उद्याला खरंच हा कार्यक्रम धार्मिकतेवर आधारित राहील की संविधानिकरित्या कार्यक्रम पार पडेल हा खूप मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। जर उद्याचा कार्यक्रम धार्मिकतेवर आधारित जर असेल तर मग स्थानिक यावरती काय कारवाई करतील व आपले काय कमेंट्स राहतील ते आम्हाला नक्कीच आमच्या कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला कळवा। सक्षम भारत टीव्हीचे व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टीव्ही एसबी टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा। आपल्याकडे जर काही समस्या असेल तर आम्हाला सांगा। आपल्याला काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर पाठवा, आम्ही तुमची बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम। धन्यवाद।